फ्रेंड्स, मी आकांक्षा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे फिल्मी गप्पा। मित्रांनो, आज रविवार संध्याकाळ म्हणजे तुम्ही आता नक्कीच प्लॅनिंग करत असणार पुढच्या रविवारचं। वेल, या प्लॅन मध्ये तुमची मदत करायला मी आजचा हा एपिसोड घेऊन आले, ज्यामुळे तुम्ही पुढच्या रविवारी कुठला सिनेमा बघायचा हे ठरवू शकाल। चला तर बघूया आजच्या भागात काय काय स्पेशल आहे ते। आजच्या भागात आपण पाहणार आहोत क्लासमेट या सिनेमाचं नवीन गाणं, त्याशिवाय जाणार आहोत विटी दांडूच्या प्रेस कॉन्फरन्सला आणि शेवटी बघणार आहोत डॉक्टर नेहा राजपाल यांचं चित्रपट सृष्टीतलं नवीन पाऊल। मित्रांनो, गेल्याच आठवड्यात आपण आदित्य सरपोतदार यांच्या क्लासमेट या सिनेमाचा प्रोमो पाहिला होता। वेल, प्रोमो तर एकदम दणकेबाज होता, पण पुढे काय असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? याचसाठी आदित्य सरपोतदार यांनी सिनेमाचं एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय। मुंबईत हल्लीच क्लासमेट या सिनेमाचं पहिलं गाणं लॉन्च झालं। या इव्हेंटला सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टने हजेरी लावली होती। चला तर मग बघूया या गाण्याची पहिली झलक। काय मग, कशी वाटली गाण्याची पहिली झलक? आहे की नाही एकदम कडक? एव्हाना तुम्हाला गाण्याचे संगीतकार कोण आहेत हे लक्षात आलेच असेल। बरोबर, अमित राज। अमित राज यांचं अजून एक सुपर हिट सॉन्ग। वेल, या गाण्याविषयी आम्ही सिनेमाच्या स्टारकास्टनं सुद्धा विचारलं। चला तर बघूया त्यांना कसं वाटलं हे गाणं आणि हा सिनेमा। यारिया हे क्लासमेटचं पहिलं गाणं आज लॉन्च होतं आहे। मला हे गाणं फार आवडतं कारण मैत्री, प्रेम, कॉलेज ची मज्जा मस्ती ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमातनं या गाण्याच्या माध्यमातून येतात। हे सगळे क्लासमेट्स आम्ही एकत्र आहोत। आम्ही क्लासमेट्स म्हणून गेली कित्येक वर्ष या इंडस्ट्रीतले एकमेकांचे क्लासमेट्स आहोत। जरी कॉलेजमध्ये आम्ही एकत्र नसलो तरी सुद्धा गेली कित्येक वर्ष एकत्र काम करतो, म्हणजे क्लासमेट्स म्हणायला हरकत नाही। अमितचं हे गाणं मला असं वाटतं की दुनियादारीमधलं गाणं, त्यानंतर त्यांनी केलेली गाणी, त्याला मिळालेले अवॉर्ड्स, त्याच्यानंतर त्यांनी केलेलं हे एक कॉलेजचं यूथचं सुंदर गाणं तुमच्यासमोर आलं। कॉलेज लाईफ म्हटली ना की त्यात आपली मैत्री, प्रेम, सेलिब्रेशन, धमाल, पार्टिंग हे सगळं येतं। आणि या फिल्ममधलं त्यांच्या त्या झोनमधलं हे ते गाणं आहे जिकडे सगळे फ्रेशर्स पार्टीला भेटले आहेत, सगळे क्लासमेट्स एकत्र येऊन मजा करत आहेत। फिल्मच्या सुरुवातीचा एक तो काळ जिथे फिल्म सुरू झाली आहे, सगळी मैत्री दिसते आणि तुम्ही व्हिडिओत बघून तुम्हाला अंदाज येईल की सगळे खूप मस्ती मजा। सेकंड मोस्ट फेवरेट गाणं आहे फिल्ममधलं माझं आणि हे आमच्या सगळ्यांच्या फ्रेंडशिपला खूप करेक्टली डिस्क्राईब करतं। थोडीसी मदहोशिया, थोडीसी बदमाशिया, तेरी मेरी यारिया, ओ हो हो हो। सो ऐकायला खूप छान वाटतं आणि तुम्ही एका नॉस्टॅल्जिया, तुम्ही एका डिफरंट जगात जाता आणि त्या जगामध्ये जाऊन पुन्हा जगायला खूप आवडतं। सो हे गाणं ऐकल्यावर कधी कधी माझे डोळे मॉइस्ट होतात, कधी कधी मला हसायला येतं। सो हे गाणं तुमच्या मूडप्रमाणे तुम्हाला असं खेळवत राहतं आणि इट्स एन ऑसम सॉन्ग। अमित राज आजचा खूप डिमांड असलेला आणि खूप लीडिंग सिंगर आणि म्युझिक कंपोजर आहे आणि आय थिंक ही इज डुईंग अ ग्रेट जॉब। तेरी मेरी यारिया जे मी कंपोज केलं आहे आणि मी गायलं आहे आणि एक नवीन सिंगर आहे हर्ष म्हणून, ह्याने गायलं आहे आणि खूप वेगळा टेक्स्चरचा व्हॉईस आहे ह्याचा
आणि तुम्हाला नक्की आवडेल, कारण माझी गाणी तुम्हाला सतत आवडतच आली आहेत. वेल, हे तर झालं सिनेमाच्या गाण्याबद्दल. पण या सिनेमाची खासियत काय आणि या सिनेमातनं सोनालीला कॉलेजची कोणती गोष्ट पुन्हा अनुभवायला मिळाली आहे याबद्दल सोनालीने आमच्याशी काही खास गोष्टी शेअर केल्यात. चला आपण सोनालीलाच विचारूयात, तिने तिच्या कॉलेजमध्ये काय काय मिस केलंय ते. कॉलेजमधलं पहिलं प्रेम ते मी नाही केलं आहे. कॉलेजमध्ये असताना नव्हतं केलं. तर ते अशा काही गोष्टी आहेत. आणि कॉलेजचं प्रेम हे फार वेगळं असतं, खूप निरागस असतं आणि खूप भिंतीवर हात काढून त्याच्यात आपली नावं बदामात काढण्यासारखं नितळ प्रेम असतं. ते निरागस नितळ प्रेम आदितीच्या माध्यमातून मला या सिनेमात साकारायला मिळालं. आदित्यच्या या सिनेमामुळे सोनालीला तिच्या कॉलेजच्या मिस केलेल्या गोष्टी पुन्हा अनुभवायची संधी मिळाली. पण जशा सोनालीने गोष्टी मिस केल्या तसंच सिद्धार्थही त्याच्या कॉलेजला बरंच मिस करतोय. चला आपण त्यालाच विचारूयात त्याच्या कॉलेजच्या आठवणी. मला आठवते मी कॉलेजमध्ये म्हणजे मी 18 वर्षाचा असल्यापासून मी सिरियलचं शूट अग्निहोत्र झेंडा त्याच्या शूटिंगला सुरुवात केली होती. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो आंतरमहाविद्यालयीन. तर मग कॉलेजमध्ये राहणं 24 तास तिथेच राहणं. आमच्या घरच्या गाद्या कॉलेजमध्ये असायच्या, आमचे कपडे ब्रश साबण टॉवेल सगळं कॉलेजमध्येच असायचं. आमच्या आया कधी कधी आम्हाला शोधत यायचं, अरे माझा मुलगा कुठं आहे, आलाच नाही आहे घरी 4-5 दिवस झाले. हे कॉलेजचे दिवस हे परत नाही आहेत कधी, हे एकदाच येतात तुमच्या आयुष्यात. आणि तेच 5 दिवस असतात. मे बी तुम्ही 5 वर्ष कॉलेजमध्ये असाल पण तुम्हाला आयुष्यभर ते 5 दिवस आठवत राहतील की अरे यार हे 5 दिवस आपण काय जगलो होतो यार, परत हे जगायला हरकत नाही, परत एकदा कॉलेजमध्ये बसायला हरकत नाही. तर मी ऑनेस्टली खूप मिस करतो माझ्या कॉलेजला. हे तर झालं सिनेमातल्या क्लासमेटबद्दल. पण याच वेळी आदित्यच्या खऱ्या आयुष्यातली क्लासमेट सुद्धा हजर होती. चला आपण तिला भेटूया आणि तिच्याकडूनच जाणून घेऊयात तिचा क्लासमेट आदित्यबद्दल. वेल, कॉलेजमध्ये आम्ही आदित्यला गुरु म्हणायचो आणि वी यूज्ड टू टीज हिम की अरे तू एक दिवशी खूप मोठा फिल्म मेकर होशील वगैरे. आणि आय एम सो ग्लॅड की देवानी आमची ती एक छोटीशी इच्छा आहे ती पूर्ण केली आणि आज आदित्य खरोखरच एक आघाडीचा डिरेक्टर आहे अँड वी आर व्हेरी व्हेरी हॅपी फॉर हिम. सो या सिनेमाच्या निमित्ताने सगळ्या कलाकारांना त्यांच्या क्लासमेटला पुन्हा एकदा भेटण्याची संधी नक्कीच मिळाली आहे. याच इव्हेंटमध्ये आणखी एक खास आकर्षण ठरलं ते म्हणजे युजे म्हणजेच कोरिओग्राफर उमेश जाधव. आता कोरिओग्राफर म्हटलं की सगळ्यांना नाचवणं आलंच आणि असंच काहीसं युजेने या इव्हेंटमध्ये सुद्धा केलंय. चला तर बघूया युजेच्या तालावर कलाकारांनी कसा ठेका धरलाय ते. क्लासमेटचं हे सुपरहिट सॉन्ग आहे तेरी मेरी यारिया आणि त्यानिमित्ताने मी पुन्हा एकदा कॉलेजमध्ये गेल्याचा फील मला मिळाला. कारण हे जे सगळे कॉलेज स्टुडंट होते त्यांच्याबरोबर मला रियुनियन होते की काय असंच वाटत होतं. बरोबर पण कधी नाचायला मिळत नाही आणि त्या निमित्ताने मला ह्या ऑडिओ रिलीज जो झाला आज फर्स्ट सॉंगचा ऑडिओ रिलीज त्याच्यामध्ये म्हणून त्यांना जबरदस्ती मी एक सिग्नेचर मुवमेंट सगळ्यांना करायला लावली अँड एव्हरीबडी इज परफॉर्म सो वेल. असा हा क्लासमेट आपल्या सगळ्यांना आपल्या क्लासमेटची कॉलेजची आठवण करून देण्यासाठी येत्या जानेवारीत येतोय. सध्या तुम्ही सिनेमाचं हे गाणं एन्जॉय करा. हळूहळू बाकीची गाणी आम्ही तुमच्यासाठी. आता वेळ झाली एक शॉर्ट ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा फिल्मी गप्पा.